गाऊट, अचानक होणारी गुडघ्याची वेदना ही फक्त आर्थरायटिसच आहे का? चला बघूया आपण. रात्री अचानक जर गुडघा सुजला, तो खूप दुखतोय, पाय टेकवता येत नाही, तर हे फक्त आर्थरायटिसचं लक्षण आहे असं नाही, तर हा कदाचित तुम्हाला गाऊट असू शकतो. गाऊट हा शरीरातील युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणारा एक प्रकारचा संधिवात आहे किंवा आर्थरायटिस आहे. युरिक ऍसिडचे छोटे क्रिस्टल्स असतात, ते सांध्यामध्ये जमतात आणि मग अचानक वेदना होणे किंवा तीव्र इन्फ्लेमेशन निर्माण करतात आणि म्हणून मग सांधा लाल होतो, गरम होतो, सुजतो आणि अतिशय वेदना व्हायला चालू होतात. गाऊट हा फक्त पायाच्या अंगठ्यामध्येच असतो किंवा तिथंच होतो असं नाही, तर तो कधी कधी गुडघा, घोटा, इतर सांध्यांमध्ये होऊ शकतो, खांद्यांमध्ये, एल्बोजमध्ये होतो. विशेषतः रात्री अचानक जर कळ चालू झाली, तीव्र वेदना, सूज हे महत्वाचे संकेत आहेत की तुम्हाला गाऊट असू शकतो. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ब्लड टेस्ट मध्ये युरिक ऍसिड जर वाढलेलं आहे आणि म्हणूनच गाऊट आहे असं काही नाही, तर कधी कधी युरिक ऍसिडचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल असतात आणि तरी सुद्धा तो गाऊट असू शकतो, हे लक्षात ठेवा. योग्य डायग्नोसिससाठी तुम्हाला डॉक्टरांची तपासणी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. गाऊट हा फक्त पेन किलर्स घेऊन शमवणारा किंवा विसरण्याचा आजार हा नक्कीच आहे नाही. त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट केल्यास अटॅक्सचं प्रमाण कमी करता येतं, अटॅक्स कमी होतात आणि सांध्यांचे आयुष्य दीर्घकाल टिकतं आणि नुकसान टाळता येतं सांध्यांचं. तुम्हाला अचानक जर गुडघा सुजला आणि असह्य वेदना चालू झाल्या तर स्वतःहून ट्रीटमेंट करू नका, डॉक्टरांची मदत घ्या, योग्य डायग्नोसिस करा, म्हणजे तुम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळेल आणि सांधे तुमचे हे निरोगी राहतील. नमस्कार, मी डॉक्टर दीपक जोशी, ऑर्थोपेडिक सर्जन.